यशराज ॲग्रो फार्म कोराळ या आपल्या फार्मवरती आता आपण आज एक खुडूक कोंबडी अंड्यावरती मांडणार आहोत। ही आपली खुडूक कोंबडी ओळखायचे लक्षण म्हणजे कोंबडी एका जागेवर उठत नाही किंवा असे पंख पसरून उभा राहते। आता ही कोंबडी आपल्याला अंड्यावर मांडायची आहे। चला तर मग आपण अंड्यावर मांडायची तयारी करू। हा आहे हरभऱ्याचा भुसा, हरभऱ्याचं तूस, गुळी। आता यातील मोठ्या काड्या आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि जे लहान बुसकट आहे ते कोंबडीखाली ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे इथल्या काड्या आपण काढून घेतल्या। आता बऱ्याचपैकी ज्या मोठ्या काड्या होत्या त्या आपण वेगळ्या केल्या। आता यासाठी आपल्याला अंड्याचं नियोजन लागतं, ते पण घरचेच आणि ताजे अंडे आहेत आपल्या फार्मवरले। हे गुळी, बुसकट, अंडे याला सोडून एक नवीन गोष्ट ती म्हणजेच आपल्याला लागणार आहे कीटकनाशक। हे प्राण्यांना वापरण्यात येणारं पिसा किंवा वासाठी वापरण्यात येणार आहे। हे आपण खाली टोपल्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता आपल्या टोपल्यामध्ये हे पिसाचं कीटकनाशक आपण टाकून घेतो आहे, जेणेकरून कोंबडी आपल्या अंड्यावर मांडल्यानंतर 21 दिवस कोंबडीला कुठला त्रास होणार नाही, पिसा वा असा काही प्रकार होणार नाही। या टाकलेल्या औषधावर आता आपण हरभऱ्याचा तूस टाकून घ्यायचा। एक थर तुसाचा दिल्यानंतर त्याच्यावरती परत आपण ते औषध टाकणार आहोत, म्हणजे पावडर। आता हा एक थर देऊन झाला आहे। आता यावर परत आपण पावडर टाकून घेतलो। हे पावडर सगळीकडे समान प्रमाणात पसरून घ्यायचं आपण, ज्यामुळे मुंग्या, वाळवी किंवा पिसा असं काही कोंबड्याला होत नाही। हे पावडर टाकून झाल्यानंतर याच्यावरती आणखीन एक भुस्याचाच थर द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे गुळीचा। आता हे पावडर टाकून झालेलं आहे, याच्यावर आपण आणखीन एक थर देऊ। आता हे परत हरभऱ्याचा भुसा आहे। आता यावर आपण भुसा टाकून झाल्यानंतर अंडे मांडणार आहे। आपण आपल्याच फार्मवरली ताजी अंडी घेतलेली आहेत, जी की 2 दिवसाचीच आहेत फक्त। आपण या कोंबडीखाली 11 अंडी मांडतो आहे। आता बरेच जणांचं म्हणणं आहे की या उन्हाळ्यामध्ये पिल्ले निघणार नाहीत, अंडे बाहेरच्या गरमीने आणि कोंबडीच्या उभेने गंड होतात। पण आपण बघू काय होतं। आता हे टोपलं असंच कोंबडीपाशी आपल्या खुडूक नेऊन ठेवलं, तिला कसलीच बळजबरी न करता एक 5-10 मिनटाचा वेळ दिले की ती अशी आपोआप अंड्यावरती येऊन बसते। भेटूया अशाच व्हिडिओमध्ये। धन्यवाद।